नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण इयत्ता 12वी या वर्गातील अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास करत आहोत. आजच्या या भागात अभ्यास करत असताना आपण प्रकरण 7 राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणातील भाग क्रमांक 3 अभ्यासत आहोत. आत्तापर्यंतच्या 2 भागामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न, प्रस्तावना, अर्थ आणि व्याख्या याचा अभ्यास केलेला होता. त्याच पद्धतीने भाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये काय हेही समजावून घेतलेली होती. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर या वेगवेगळ्या व्याख्येवरून आपणास समजून आलेलं आहे ते म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित झालेल्या सर्व वस्तू व सेवा यांची पैशात केलेली मोजदाद म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. मग हे राष्ट्रीय उत्पन्न एका वर्षाच्या कालावधीचे असते, म्हणून एक वर्ष हे आर्थिक वर्षाच्या स्वरूपामध्ये ग्राह्य धरलेला आहे, जो भारताने आर्थिक वित्तीय वर्ष म्हणून 1 एप्रिल ते 31 मार्च असं गृहीत धरलेलं आहे. असे हे राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे. याचाही अभ्यास आपण भाग क्रमांक 2 मध्ये केलेला होता. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना कशी आहे याचा सखोल अभ्यास करण्यासाठी आज आपण भाग क्रमांक 3 चा अभ्यास करत आहोत. म्हणून आजच्या या अभ्यास विषयाच्या घटकामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आपणास समजून घ्यावयाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हे स्थूल अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना आहे. काय म्हणलेलं आहे? राष्ट्रीय उत्पन्नाची स्थूल अर्थशास्त्राची ही एक मूलभूत संकल्पना असल्याची आपणास दिसून येते. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादनाचा प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. म्हणजेच वस्तूंची देवाणघेवाण असेल, उत्पादन असेल, त्याच्यातून मिळणारा पैसा असेल, याच्या ज्या प्रवाहाची निर्मिती झालेली आहे हे उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. ही कशी होते याचा आपणास अभ्यास करावयाचा आहे. म्हणून सुरुवातीला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हा कसा असतो याविषयी आपणास माहिती मिळवायची आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह पाहत असताना द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह बरोबर कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था, म्हणजेच याच्यामध्ये कंसात दिलेला आहे Y बरोबर C अधिक I, म्हणजेच एकूण उत्पन्न उपभोग अधिक गुंतवणूक. बघा, उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक ह्या कंसातल्या या घटकाचा अर्थ तिथं होतो. त्याच्यानंतर त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह बरोबर कुटुंब संस्था अधिक व्यवसाय अधिक सरकारी क्षेत्र, म्हणजेच याच्यामध्ये Y इज इक्वल टू C प्लस I प्लस G लक्षात. म्हणजेच उत्पन्न बरोबर उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च आणि सरकारी खर्च या घटकाचा याच्यामध्ये समावेश झालेला आपणास दिसून येतो. त्याच्यानंतर 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये कुटुंब संस्था अधिक व्यवसाय अधिक सरकारी क्षेत्र अधिक परकीय क्षेत्राचाही समावेश झालेला दिसून येतो. म्हणजेच हा घटक बघत असताना Y इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस ब्रॅकेट X मायनस M, म्हणजेच उत्पन्न बरोबर उपभोग खर्च, गुंतवणूक खर्च, सरकारी खर्च आणि आयात वजा निर्यात ह्या संकल्पनेचा सुद्धा विचार या चक्रीय प्रवाहामध्ये किंवा राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये झाल्याचं आपणास दिसून येतं.
द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे स्पष्टीकरण करण्यासाठी सर्वसामान्य आपणास बऱ्याचशा गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. म्हणून हा घटक बघत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान असं इथं म्हटलेलं आहे. बघा, कुटुंब, संस्था आणि व्यवसायिक क्षेत्र अशी दोन विभागणी द्विक्षेत्राच्या प्रतिमान विभागणीमध्ये केलेली आहे. खाली आपणास आकृती दिलेल्या आहे. आकृतीच्या वरच्या भागामध्ये उत्पादन घटकांच्या बाजारपेठ आणि खालच्या भागामध्ये वस्तू आणि सेवांची बाजारपेठ स्पष्ट केलेली आहे. यालाच उत्पादन घटकांचा प्रवाह असं म्हटलेलं आहे. आणि हा उत्पादन घटकांचा प्रवाह आपणास एका आकृतीच्या साहाय्याने दर्शवायचा आहे. म्हणून ती आकृती आपण स्पष्ट करणार आहोत. ही आकृती अशा पद्धतीने दिलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह द्विक्षेत्र प्रतिमान असं याला नाव देण्यात आलेलं आहे. यासाठी दोन घटक या द्विक्षेत्रीय परिणामामध्ये प्रमुख घेतलेले आहेत. एक कुटुंब संस्था आणि दुसरी आहे उद्योग संस्था. आता हा प्रवाह कसा चालतो तो थोडा आपणास लक्ष द्यावयाचा आहे. आता प्रवाह बघत असताना हा ॲरो दाखवलेला आहे. हा ॲरो अशा पद्धतीने हा जातो. आता हा कुटुंब संस्था या उद्योग संस्थांना भूमी, श्रम, भांडवल व संयोजक या घटकाचा पुरवठा करतात. कुणाला करतात? कुटुंब संस्था या उद्योग संस्थांना या भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4 उत्पादन घटकांचा पुरवठा करतात. हे कुटुंब संस्थाचे घटक आहेत. आता ह्या कुटुंब संस्थेच्या घटकामुळे काय केलं जातं बघा. मग हे उद्योग संस्था काय करते? या भूमीचा, श्रमाचा, भांडवलाचा आणि संयोजकाचा वापर करून घेते आणि त्याच्या वापराबद्दल त्यांची किंमत म्हणजेच त्यांचे मोबदले काय करते? या कुटुंब संस्थेला परत देते. म्हणजेच खंड, वेतन, व्याज, नफा. भूमीचा मोबदला खंड, श्रमाचा मोबदला वेतन, भांडवलाचा मोबदला व्याज आणि संयोजकाला मिळणारा नफा हे जे घटक आहेत हे घटक काय करते? तर उद्योग संस्था या कुटुंब संस्थेला देते. म्हणजे हा एक चक्र पूर्ण झाला. आलं लक्षात? काय म्हटलेलं आहे? तर कुटुंब संस्था आपल्याकडे असलेले भूमी, श्रम, भांडवल व संयोजक हे उद्योग संस्थेला देते आणि उद्योग संस्था ह्या घटकांचे काय करते? तर यांना मोबदले देते. हे झालं कुटुंब संस्था उद्योग संस्थेला वस्तू आणि इतर घटक देतात, त्याच्या बदल्यात पैशाच्या स्वरूपामध्ये कुटुंब संस्थेला उद्योग संस्था हे त्यांचे मोबदले देते. आता दुसरा चक्र आपल्यास बघावयाचा आहे. आता कुटुंब संस्था सर्वसामान्यपणे बघा काय म्हणलेलं आहे. कुटुंब संस्थेला सर्वसामान्यपणे बघत असताना वस्तू व सेवा यांची गरज असते. म्हणजे वस्तू, सेवा वगैरे उद्योग संस्थेत निर्माण झालेल्या वस्तू, सेवा ह्या उद्योग संस्था तयार करतात आणि ह्या उद्योग संस्था वस्तू व सेवा कुणाला देतात? तर कुटुंब संस्थेला देतात. म्हणजेच कुटुंब संस्थेला उपभोगासाठी वस्तू व सेवा ह्या कुटुंब संस्थेला उद्योग संस्थेने निर्माण केलेल्या देतात. मग ह्या वस्तू व सेवा या कुटुंब संस्थेला पुरवल्याबद्दल कुटुंब संस्था उद्योग संस्थेला वस्तू व सेवावरील उपभोग खर्च म्हणजे त्याच्या किमती कुटुंब संस्था उद्योग संस्थेला देते. म्हणजे थोडक्यात हा जो चक्र आहे हा चक्र सातत्याने फिरत असलेला आपणास दिसून येतं. म्हणून याला राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं म्हटलेलं आहे. म्हणजेच हे घटक हे कुटुंब संस्था उद्योग संस्थेला आपले घटक देते आणि उद्योग संस्था कुटुंब संस्थेला आपल्याकडे असलेल्या त्याचे किमती आणि ह्या अशा पद्धतीनेचे चक्र दाखवलेले आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे ॲरो कसं दाखवलेलं आहे ते बघा आणि त्याच्या साहाय्याने हा चक्र राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आपल्या वहीमध्ये व्यवस्थित उतरून आपणास घ्यावायचा आहे. म्हणून आकृतीचं स्पष्टीकरण केलेलं आहे तेही थोडंसं व्यवस्थित वाचावं लागेल. वरील आकृतीत असे दर्शविले आहे की उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे केला जातो आणि उद्योग संस्था उत्पादन घटकांचा वापर करून कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात. तर उलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे होतो. हे आकृतीतील आतील बाजूस दर्शवले आहे. ही प्रक्रिया सातत्याने चालू राहते. यासारखी
किंवा यासारखीच प्रक्रिया पैशाच्या प्रवाहातही चालत असलेली आपणास दिसून येते. म्हणून पैशाचा प्रवाह दाखवलेला आहे. उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेला उत्पादन घटकांचे मोबदले म्हणजेच खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात प्रवाह होतो. तर कुटुंब संस्थे त्याच्या उत्पन्नाचा वापर वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी करतात. अशा प्रकारे पैशातील उत्पन्न प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होतो. तर उलट दिशेने कुटुंब संस्थेकडून प्रवाह उद्योग संस्थेकडे जातो. थोडक्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकांचे उत्पन्न हे खर्च रूपांतरित होते, कारण व्यक्तीच्या गरजा आधीच कधीच संपणाऱ्या किंवा संपत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सातत्याने काय असते तर चालू होणारा हा चक्रीय प्रवाह सतत फिरत असलेला आपणास दिसून येतो. हा राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आपण पाहिलेला आहे. या राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह म्हणजे न थांबणारा सातत्याने चालू असणारा हा चक्रीय प्रवाह आहे. हा अशा रीतीने अर्थव्यवस्थेमध्ये द्विक्षेत्रामध्ये चालू असलेला आपणास दिसून येतो. तर अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा असतो याचे स्पष्टीकरण केलेले आहे. या भागामध्ये आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.